हॅलो शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कल्पना इन्फो मराठी चॅनलमध्ये। माझ्या शेतकरी बांधवांनो, सध्या रब्बी हंगामाची काढणी सुरू आहे आणि अशातच पैशांची मोठी नळ भासत आहे। नमो शेतकरी महासन्मान निधीचा 2000 रुपयांचा हप्ता कधी मिळणार आहे आणि खरीप हंगामातील खेळलेला पीक विमा नक्की कधी जमा होणार, या दोन मोठ्या प्रश्नांची उत्तर घेऊन मी आज आले आहे। सरकारकडून नुसतीच काय घोषणा झाली आहे हे आपण सविस्तर पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा। बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता आता वितरणाच्या अंतिम टप्प्यात आहे। राज्य सरकारने यासाठी लागणारा निधी मंजूर केला असून 25 मार्च ते 30 मार्च 2026 या दरम्यान राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हे 2000 रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा व्हावी यासाठी कृषी विभागाकडून युद्धपातळीवरून प्रयत्न सुरू आहेत। आता वळूया पीक विम्याकडे। हे अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे 25% आगाऊ पैसे मिळाले होते, पण राहिलेली रक्कम अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही। आजची ताजी अपडेट अशी आहे की ज्या विमा कंपन्यांनी तांत्रिक कारणास्तव पैसे रोखले होते त्यांना सरकारने कडक निर्देश दिले आहेत। 31 मार्च 2026 पूर्वी पीक विम्याची सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाणार आहे। यामध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर या दोन गोष्टी नक्की तपासा। आधार शेडिंग, तुमचे बँक खाते आधारला DBT असणे गरजेचे आहे। DBT लिंकनेच खात्यात पैसे जमा होतात। नंबर 2, पीक विमा स्टेटस। तुमच्या विमा कंपनीच्या ॲपवर जाऊन किंवा CSC सेंटरला जाऊन तुमचं क्लेम अप्रूव्ड आहे का हे तपासा। तर शेतकरी बांधवांनो, ही होती याची सर्वात मोठी अपडेट। तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळाले आहे का हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा आणि ही माहिती तुमच्या प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि अशाच विश्वसनीय माहितीसाठी आपल्या कल्पना इन्फो मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।